नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता युग घरी आलेला आहे आणि तो एकदम म्हणजे अशी आनंदाची बातमी वगैरे घरी घेऊन आलेला असतो आणि ते नाही का काल त्यांनी दाखवलेलं आहे की मानिनीच्या डोळ्यावरती कोणीतरी मागून हात ठेवलेला असतं. तर हा युग असतो आणि तो आलेल्या गोड आनंदाची बातमी सुद्धा देतो की तो युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 5 मध्ये आलेला आहे आणि त्यानंतर चक्क नंदिनी सुद्धा घरी येते आणि ती काल म्हणालेली असते ना की मी असं आनंदाच्या गोड सणामध्ये असं कडवटपणा येऊ देणार नाही. आणि त्यासाठी ती आता घरी इकडे आलेली असते देशमुखांच्या आणि तेव्हा मानेनी लगेचच तिला ती साडी वगैरे काळी साडी आणि जीवाचा कुर्ता सुद्धा देते आणि थोडा वेळ थांबून नंदिनी तिथून आता निघून जाते. आणि इकडे आता जीवाला शारदाने म्हणजे आपल्या घराच्या सगळ्या टाव्या दिलेल्या आहेत आणि ते दोघं सुद्धा आणि गुड्डूला सुद्धा तिने तिकडून घालून दिलेलं असतं आणि हे दोघे सुद्धा आता तिथून बाहेर गेलेले असतात. आणि जिव्हा आता नंदिनीसाठी संक्रांतीचा जोरदार प्लॅनिंग करत असतो. पण जेव्हा नंदिनी घरी पोहोचते तर तेव्हा जेव्हा वरती असतो बाल्कनीमध्ये आणि नंदिनी त्याला खाली शोध देत असते आणि तेव्हा आता जेव्हा वरून पोज वगैरे देतो आणि त्याने अशी भन्नाट तयारी वगैरे करून ठेवलेली आहे मित्रांनो. आणि इकडे तर आता म्हणजे या दोघांची कॉम्पिटिशन लागते. म्हणजे युग थांबलेला असतो तसाच आणि रम्याने त्याची पतंग कापलेली असते. त्यामुळे युग थोडासा नाराज असतो आणि तेव्हा आता त्याची मदत करायला पार्थ सुद्धा तिथे येतो. आणि पार्थ आल्यानंतर आता या दोघांची जबरदस्त अशी कॉम्पिटिशन लागते रम्याची आणि पार्थची. आणि इतक्यातच आता म्हणजे पार्थ पतंग उडवत असतो म्हणजे रम्याची पतंग कापायचा प्रयत्न करत असतो. पण दुसरंच कोणीतरी आपल्याला ते दाखवलं नाही काल त्यांनी की काव्या येऊन रम्याचे पतंग कापून टाकते आणि तो भाग त्यांनी आता थोडासा दाखवलेला आहे. तर चला मित्रांनो, आजचा भाग आपण सुरुवातीपासून बघूया. मानिनी आता इथे काव्याला संक्रांतीची साडी आणि हलव्याचे दागिने देते आणि ते बघितल्यानंतर काव्या तर खूप खुश होते. आणि तेव्हा मानिनी काव्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि बाजूला येऊन उभी राहते. तर आता काव्या आणि पार्थ दोघे सुद्धा उठतात आणि मानिनीचा आशीर्वाद घेतात. आणि इतक्यातच मागून कोणीतरी येतं आणि मानिनीच्या डोळ्यावरती हात ठेवतं. म्हणजे काल आपण बघितलं होतं ना मित्रांनो, कोणीतरी येऊन मानिनीच्या डोळ्यावरती हात ठेवलेला असतं आणि तेव्हा आता मानिनी बरोबर ओळखते. आणि मित्रांनो, तो युग असतो. आणि मानिनी म्हणते, अरे युग. तर युग म्हणतो, अगं यार तू कशी ओळखतेस, असं म्हणून तो खुश होतो. तर तेव्हा पार्थ आणि काव्या सुद्धा त्याला बघून खुश झालेले असतात. तर मानिनी युगला विचारते, कसा आहेस तू. तर युग सांगतो, मी मस्त आहे, तू कशी आहेस. तर मानिनी म्हणते, आता असा हॉस्टेलवरती राहणारा मुलगा अचानक घरी आल. यानंतर आई कशी असते सांग बरं. तशीच आहे, मी एकदम खुश. आणि काय रे धड्या दरवेळेला न सांगता कसा काय येतोस रे. तर युग म्हणतो, अगं आई सण आहे ना म्हणून आलो. आणि मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना, म्हणजे डायरेक्ट आलो होतो, तेव्हा तुम्ही नाराज झाला होतात आणि तुम्हाला त्यावेळेस धक्का बसला होता ना, म्हणून म्हटलं आता तुम्हाला आनंदाची बातमी देऊयात. आणि पार्थ जवळ जाऊन म्हणतो, पार्थ दादा तर ना मला शाब्बासकीच देईल. शाब्बासकी. तर पार्थ त्याला म्हणतो, अरे देईन मी शाबासकी, पण काय केलंस काय तू. तर युग सांगतो, अरे दादा याच म्हणजे सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला आहे आणि मी पहिल्या 5 आलोय. आणि असं त्याने सांगितल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात. तर तेव्हा पार्थ सुद्धा खूप खुश होतो. म्हणतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स जिओ. आय एम हॅप्पी फॉर यू. आणि आता मानेच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागत मित्रांनो. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस आता याचं मार्कलिस्ट सगळ्यांना सापडलेलं असतं आणि पार्थ आता त्याच्यावरती ओरडत असतो, एक युग तू नापास झालायस. तर मानेने त्याच्यावरती ओरडत असते. याच वयातना पार्थ आणि जीवा दोघे सुद्धा बाहेर राहून शिकलेले आहेत, पण त्यांनी हे असं काही सुद्धा नाही केलं. आणि आता ते सगळं आठवल्यानंतर मानेनी
आता युगचे कौतुक करू लागते. म्हणते, गुणी बाळ हे आहे माझं आणि खरंच खूप छान वाटलं, शाब्बास शाब्बास. आणि म्हणते, मागच्या वेळी तू आला होतास ना, त्यावेळेला तू सुद्धा आम्हाला खूप त्रास दिला होतास आणि आम्हीही तुला खूप रडवलेलं होतं. पण या वेळेला आताही उत्तम खबर घेऊन आलेला आहेस तू, त्यामुळे ना तुला जे काही हवं आहे ते माग, इकडे थोडासा विचार कर आणि मग सांग मला. तर तेव्हा युग सुद्धा म्हणतो, हो यो. तर काव्या सुद्धा आता युगची तारीफ करू लागते. म्हणते, वा यो क्या बात है. मुळात तू कोणाला तरी दाखवून दिलस की आपण ना टॉपवरती येऊ शकतो. तर युग सुद्धा म्हणतो, मग मग तर आता काव्या एकदमच स्लो फ्लो मध्ये बोलून जाते, चला आता युगची सुद्धा पार्टी झाली पाहिजे, जशी ना माझी आणि जीवाची, असं ती बोलते. आणि तिच्या लक्षात आल्यानंतर ती थांबते आता. आणि तेव्हा आता पार्थच्या परत त्या डोळ्यासमोर ते सगळे क्षण जाऊ लागतात आणि त्याला आता परत त्रास होऊ लागतो मित्रांनो. आणि ते सगळं काही 16 डिसेंबरच परत त्यांना आठवू लागतं. आणि आता हे सगळं काही या दोघींना मात्र खूप छान वाटतं, म्हणजे वसुला आणि रमेला. या दोघी आता परत हसू लागतात. तर आता माने बरोबर लगेचच मूड चेंज करते. म्हणते, चला चला आता युग घरी आल्यामुळे कसं काय छान एकदम उत्साहाचं वातावरण झालं आहे की नाही. आणि माझ्यासाठी बरं झालं, तिळगुळाचे लाडू करायसाठी 3 माणसं झाली. तुम्हाला कामाला लावणार आता मी, आणि मी रिकामी होणार. तर काव्या आता युगला म्हणू लागते, अरे युग तू आलास ना ते खूप बरं झालं असतं, बरं झालं. कारण ना तू ना म्हणजे एरवी कसंस्त, एरवी ठीक आहे रे, पण शनिवार आल्यानंतर आपली भावंड आजूबाजूला नसली ना की त्रास होतो, वाईट वाटतं रे. म्हणजे ती थोडसं, म्हणजे तिला आता ते फील होत असतं की नंदिनी इथे नाहीये आणि जेव्हा सुद्धा इथे नाहीये तर ती आता हे सगळं काही म्हणजे युगला बोलून ती मनातलं सगळं काही व्यक्त करत असते. आणि ती म्हणते, आता एकदम तुझा एक भाऊ तरी आहे ना इथे तुझ्यासोबत, माझे हे पार्थ देशमुख. आणि तिने असं म्हटल्यानंतर आता पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर काव्या पुढ्या युगला म्हणते, खरंच लकी आहात रे तुम्ही, व्हेरी लकी आहात. आणि मित्रांनो, इतक्यात खरोखरच आता इथे नंदिनी दरवाजामध्ये येते. आणि ती आत आल्यानंतर म्हणजे येत असते आणि तेव्हा समोर बघते तर तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी येतं आणि ती जरास पुढे येते आणि काव्याशी हाक मारते. आणि तेव्हा काव्याशी हाक मारल्यानंतर हे सर्वजणच आता तिकडे नंदिनीकडे बघू लागतात. आणि मानेनीला तर एकदम भरून येतं. आणि या दोघींना म्हणजे वसुला आणि रम्याला तर आता धक्का बसतो साहजिकच मित्रांनो. आणि आता काव्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येऊ लागतं मित्रांनो, म्हणजे ती खूप भावुक होते. आणि आपण काल बघितलं होतं की नंदिनी म्हणालेली असते की मी माझा हा सण, असा संक्रांतीचा गोड सण जो आहे तो असा कडवट नाही घालू देणार. तस्ट मित्रांनो, आता नंदिनीने इथे केलेला आहे, म्हणजे आपला अंदाज जो काही होता कालचा तो खरा ठरलेला आहे की नंदिनी आता खरोखरच इथे देशमुखांच्या घरी आलेली आहे. आणि आता नंदिनीला बघितल्यानंतर काव्या लगेचच धावत धावत जाते आणि जाऊन तिला मिठीच मारते. तर तेव्हा आता नंदिनी मायनीला सुद्धा आपल्या जवळ घेते आणि आई म्हणून तिचा उर्स सुद्धा आता भरून आलेला असतो. तर मानी तिला विचारते, कशी आहेस बाळा तू, आणि मला वाटलंच होतं तू येणार, माझं मन मला सांगत होतं की तू परत येणारच, कारण माणसं ओळखायला तशी मी चुकत नाही. आणि तिला म्हणते, अग पण तू अशी एकदम आतच कशी काय आलीस, थांब थांब. आणि आशाला म्हणते, आशा ताहण घेऊन ये ना. तर नंदिनी आता मान्नीला थांबवते आणि म्हणते, आई प्लीज नका हे सगळं काही करू, आणि मी ना कायमची नाही आलेली. आणि तिने असं बोलल्यानंतर सगळ्यांना थोडासा परत थोडा धक्का बसतो. तर नंदिनी पुढे म्हणते, आज सण आहे ना, आणि सणाच्या दिवशी घरची सून भेटायला सुद्धा नाही आली, असं नको मायला, म्हणून मी आलेली आहे. आणि घरातल्या सगळ्यांची आठवण येत होती ना, म्हणून मी आलेली आहे. आणि ती मानेनीचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, आई प्लीज प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तर माने म्हणते, अगं नाही नंदिनी, इतक्या दिवसानंतर तुला असं बघितलं ना, म्हणून
थोडंस मला भरून आला. अग आणि मला खरंच वाटलं की तू कायमची परत आलेली आहेस आणि हरकत नाही. अग मी वाट बघू ना. आणि तसंही जेवढं वाट बघणं वाढतं ना तेवढेच ना भेटण्याचं सुख सुद्धा वाढतं. तर नंदिनी म्हणते, पण सॉरी आई, उलट जिथून आपण जास्त अपेक्षा ठेवतो ना तिथूनच आपला जास्त अपेक्षाभंग होतो असं मला वाटतं. आणि ती आता असं म्हणत असताना साहजिकच आता या दोघींना त्या गोष्टीचा आनंद होऊ लागतो. म्हणजे वसूला आणि रम्याला. तर मानिनी तेव्हा म्हणते, नाही होणार, अजिबात नाही होणार अपेक्षाभंग, कारण ना माझा जीवावरती पूर्ण विश्वास आहे. तो ना तुला कायमस्वरूपी घरी घेऊन येईलच बघ. तर तेव्हा आता नंदिनी परत पुढे बोलणारच असेल तर तेव्हा काव्या आता तिला थांबवते, म्हणते, ताई राहू दे ना, बास ना, सोडून दे ना. आता तू आलीस ना, आज इथे हाच खरा सोहळा आहे बघ, आणि तो सोहळा आपण सेलिब्रेट करूया. चल ये, आत ये आता. तू असं म्हणून आता या दोघे सुद्धा तिला आत मध्ये घेऊन येतात. तर तेव्हा मानेनी तिला आता बसायला सांगते आणि आपल्या जवळ बसून घेते. तर तेव्हा आता नंदिनी काव्याकडे खालून वरकडे बघत बघू लागते आणि तिच्याकडे बघून ती आनंदित होते आणि तिला म्हणते, काव्या किती छान दिसतेस तू तर. मानी आता नंदिनीला सांगते, नंदिनी मनावर घेतलंय बरं का तिने बोक्याला. आशीर्वाद ना लवकर फळास येईल. आणि म्हणते, हा आई, हे बघ, तू हे सगळं घालून जेव्हा रेडी होशील ना तेव्हा खोटो पाठव काय. तर आता मानेनी लगेचच त्या पिशवीमधून जीवासाठी जो काळा कुर्ता आणलेला असतो तो काढते आणि म्हणते, नंदिनी, हा जीवासाठी काळा कुर्ता आणलेला आहे, प्लीज तू त्याला देशील का. आणि असं म्हणून ती थोडसं थांबते, कारण नंदिनीताचं उत्तर काय येतं कोणाच ठाऊक, तिला माहिती नसतं. तर काव्य लगेचच म्हणते, देईल ना, ती देईलच की. तर काव्या पुढे म्हणते, एक काम करा, तुम दोघे सुद्धा ना छान असे रेडी व्हा आणि तुमच्या दोघांचे एकत्र फोटो आम्हाला पाठवा. आणि तेव्हा नंदिनी काही बोलत नाही म्हटल्यानंतर काव्या तिला एकदम जवळ घेते आणि मांडणी सुद्धा म्हणते हो. तर तेव्हा आता नंदिनी काही न बोलता काव्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि मानिनीच्या हातामधून तो जीवाचा जो कोर्ता असतो ते आपल्या हातामध्ये घेते आणि परत ते पिशवीमध्ये ठेवते. आणि तेव्हा मांडणीला थोडसं त्या गोष्टीच बरं वाटू लागतो आणि काव्यासुद्धा आता थोडीशी खुश झालेली असते. तर नंदिनी आता म्हणते, म्हणजे पिशवी वगैरे ती भरते आणि मानिनी म्हणते, येते मी आई. तर मानिनी लगेचच तिला म्हणते, अगं इतक यातक थोड्या वेळ थांबली असतेस ना तू. तर नंदिनी म्हणते, नाही आई, मी येते, उगाचच ना फार वेळ जर मी थांबले तर पाय नाही निघणार माझा इथून. ओला कापडाच्या ना गाठोड्यासारखं माझं मन जड झालेलं आहे आणि त्याचं ओझं फार वेळ नाही पेलवणार मला. तर माननीय आता स्वतःला सावरते आणि म्हणते, हरकत नाही, येतो आणि सांभाळ स्वतःला. तर नंदिनी आता काव्याला सुद्धा सांगते आणि तिथून ती लगेचच निघून जाते. तर माननीय आता म्हणते, देव करो आणि माझ्या दोन्ही सुद्धा सुना लवकरात लवकर या घरात नांदू. तर तेव्हा काव्या पुढे येते आणि हात वगैरे वरती करून तथास्तू असं म्हणते आणि आता मानेने थोडीशी हसते. तर काव्या म्हणते, आई, लवकरच तुमच्या मनासारखं होईल, काळजी नसावी. आणि म्हणजे ऐका ना, जरा संक्रांतीसाठी ना स्पेशल प्लॅन आहे माझ्याकडे, फक्त ना मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते, मदत? तिळगुळाचे लाडू करायचे आहेत का तुला. तर तेव्हा काव्या नाही असं म्हणते आणि मोठ्याने हसू लागते. तर माईनी तिला विचारते, अग लबाड, काय चालले काय तुझ्या डोक्यामध्ये. तर तेव्हा आता काव्या तिला सर्व काही प्लॅनिंग सांगू लागते. तर त्यानंतर आता इकडे वरती छतावरती रम्या आणि वसू दोघे सुद्धा मिळून पतंग उडवत असतात आणि इकडे बाजूला युग थांबलेला असतो. तर रम्या आता वसूला म्हणते, आई, अग ढील देना व्यवस्थित. तर वसू तिला म्हणते, अग रम्या, आयुष्यामध्ये तुला नुसतं ढील देण्यापेक्षा दुसरं काय केले का मी. तर रम्या सुद्धा म्हणते, अग आई, हे काय म्हणतेस असं म्हणते, मोठ्याने हस असते. तर वसू म्हणते, अग पतंगाकडे लक्ष दे, पतंगाकडे. तर तेव्हा युग तसाच उभा असतो बाजूला. तर रम्या आता त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते, काय
युग देशमुख काही जमणार आहे का? तर तेव्हा युग तिला म्हणतो, हा जमेल जमेल, तू तुझं बघ. येऊ देत पार्थ दादाला, मग दाखवतो तुला, असं तो बोलत असतो. इतक्यातच आता पार्थ तिथे येतो. तर तेव्हा युग त्याला म्हणतो, बरं झालं पार्थ दादा तू आलास. अरे मगाशी मी एकटा पतंग उडवत होतो आणि रम्याने माझी कन्नीच कापली यार. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, हो मीच कापली याची पतंग, आणि सॉरी हा युग, नथिंग पर्सनल. तर तेव्हा युग पार्थला म्हणू लागतो, अरे दादा मला तुझी मदत हवी आहे यार. अरे आपण देशमुख बॉईज आहोत, अरे काहीतरी करना यार, असं म्हणून तो आता पार्थला लाडी गोडी लावत असतो. आणि इकडे आता रम्या आणि वसो तर एकदम पतंग उडवण्यामध्ये मग नसतात. रम्या म्हणते, अग सोड सोड सोड, हे बघ गेला बघ वर, गेला बघ वर. आणि तेव्हा इकडे पार्थ एक पतंग हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असं देशमुख बॉईज. आणि तेव्हा पार्थला आता जीवा आणि त्याने एकत्र घालवलेला क्षण आठवू लागतो. म्हणजे ते दोघे लाटी काठी खेळत असतात आणि पार्थ आता मुद्दामून हरलेला असतो आणि त्यानंतर जीवाने त्याला उचलून घेतलेलं असतं आणि दोघांनी एकमेकांना मिठी वगैरे मारलेली असते. तो क्षण आता त्याला आठवतो आणि त्यानंतर जेव्हाने पार्थला ते अंड वगैरे भरवलेलं असतं तो क्षण सुद्धा आठवतो. आणि यानंतर पार्थ एक वेळेस म्हणालेला असतो जीवाला, छोटे काय करायचा का मुकाबला? तर जेव्हा म्हणतो हो करायचा, देशमुखांची मुलं जिंकतायत का, देशमुखांच्या सुना बघूयातच आपण. आणि त्यानंतर त्यांनी पाणीपुरी खायची कॉम्पिटिशन केलेली असते. तो क्षण सुद्धा आता त्याला आठवतो आणि तो त्या विचारात हरवून गेलेला असतो. आणि आता युग पार्थला म्हणतो, अरे दादा कुठे हरवलायस? तर पार्थ म्हणतो, अरे नाही नाही, कुठे नाही. तर युग त्याला म्हणतो, अरे हरवून जाऊ नकोस रे बाबा, नाहीतर ही रम्या ना तुझा सुद्धा पतंग कापेल. तर रम्या म्हणते, अरे मीच कापणार बघ, काही होणार नाहीये तुमच्याकडून आज, बघ बघ. तर युक्तीला म्हणतो, अरे तू गप्प, अरे पार्थ दादा तू काहीतरी कर, नाही यार रे, भेटायला सुद्धा येऊ नाही शकता. असं म्हणून ती आपल्या हातामध्ये मधला गुळपोळीचा डबा उघडते आणि त्याच्यामधला एक तुकडा तोडते आणि वसूच्या तोंडातच घालते आणि तिला बोलण्यापासून थांबवते आणि म्हणते, त्यामुळे ना गोड खा आणि गोड गोड बोला. असं म्हणून तिला ती आता गप्पच करते आणि तिच्याकडे बघून हसत असते. तर तेव्हा त्या गोष्टीचा रम्याला राग आलेला असतो आणि इकडे मागे काव्या आणि मानिनी तर गालातल्या गालात हसता असतात. तर तेव्हा आता युग सुद्धा टाळ्या वाजवू लागतो आणि म्हणतो, वा वेल सेट वहिनी, वेल सेट. तर तेव्हा मानेनी सुद्धा म्हणते, अगदी खरं बोललीस तू नंदिनी, बाकीना शहाण्याला शब्दांचा मार पुरतो. असं ती आता वसूला उद्देशूनच बोलते आणि वसू आता परत बोलणार असते आणि तेव्हा ती गप्प बसते. तर मानिनी आता पुढे पार्थला म्हणते, नाही का पार्थ बरोबर आहे ना? आणि तेव्हा आता त्याच्या लक्षात येतं की ती कशावरून बोलत आहे आणि तेव्हा पार्थ लगेचच आता काव्याकडे सुद्धा बघतो. आणि इकडे आता बरोबर या इकडे म्हणजे मोहितेच्या घराच्या बाहेर इकडे शारदा जीवाजवळ आलेली असते. आपण काल बघितलेलंच होतं. आणि ती आता एक घास गुळपोळीचा चा घेते आणि जेवाला बरबत म्हणते, गोड पोळी खा आणि गोड गोड बोला. तर तेव्हा जेव्हा ती गुळपोळी खातो आणि म्हणतो, वाह कमाल कमाल कमाल, काय चव आहे हो तुमच्या हाताला, माइंड ब्लोईंग. तर तेव्हा शारदा म्हणते, तुमच्या सुद्धा हाताला खूप छान चव आहे असं तुमच्या बायकोने सांगितले मला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो म्हणजे हसतो तो आणि म्हणतो, थक्यू थक्यू. तर शारदाता त्याला म्हणते, बरं मी तुम्हाला एक गोड बातमी द्यायसाठी आलेली आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अहो सासूबाई काय सांगताय, काय काय विचार काय आहे तुमच्या? तर तेव्हा आता शारदा थोडीशी चिडते आणि म्हणते, जावई बापू फाजीलपणा नको. तर तेव्हा जीवाता हसू लागतो मोठमोठ्याने. तर शारदा म्हणते, अहो आता आतल्या गोड बातम्या द्यायची वेळ तुमची आहे. तर जीवाता लाजू लागतो आणि म्हणतो, हो आता. तर शारदा आता सांगू लागते, बरं मी आणि हे आता बाहेर जातोय आणि त्या गुड्डूला सुद्धा मी ही गुळपोळी देऊन ना त्याच्या नातेवाईकाच्याकडे पाठवलेलं आहे. नंदिनी आता बाहेर गेलेली आहे पण ती तासाभरामध्ये येईल आणि घराच्या चाव्या त्याच्या हातामध्ये देत म्हणते, या आहेत
घराच्या चाव्या या घ्या आणि आता तुम्ही आतमध्ये जा आणि वेळेचा सद उपयोग करा म्हणजे बायकोचा रुसवा जाईल असं काहीतरी करा. तर तेव्हा जेव्हा सुद्धा थक्यू थक्यू असं म्हणत असतो आणि इतक्यातच बाहेरून धनंजय आता कारचा हॉर्न वाजवू लागतो. तर तेव्हा जेव्हा ते ऐकतो आणि म्हणतो अहो तुमच्या यांचा हॉर्न वाजला, आय मीन तुमच्या यांनी हॉर्न वाजवला. तर तेव्हा शारदा थोडीशी चिडलेली असते. तर जेव्हा आता हसू लागतो आणि तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो तू काहीच काळजी करू नकोस, तुझा पार्थ दादा सगळं काही सांभाळून घेईल. आणि आता पार्थने असं म्हटल्यानंतर योगला आता थोडासा कॉन्फिडन्स येतो आणि तो खुश होतो. आणि यांची आता जबरदस्त पतंगाची कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. आणि तोपर्यंत आता इकडे नंदिनी मोहिते सदनमध्ये येते आणि ती आल्या आल्या इकडे रिक्षामध्ये जीवाला शोधत असते. आणि जेव्हा तर तिथे नसतोच आणि ती म्हणते अरे हे जेव्हा गेले कुठे आणि कुठेच दिसत नाहीये ते. आणि विचारू तरी कोणाला, आता मी हे गुड्डू सुद्धा दिसत नाहीये तिथे. तर तेव्हा आता जेव्हा तिकडे वरती बाल्कनीमध्ये असतो जिथे रोज नंदिनी असते आणि तो आता म्हणतो आज ऊपर आणि आसमान नीचे. आणि तेव्हा नंदिनी लगेचच मागे वळ म्हणून त्याच्याकडे बघते आणि तिला तर धक्काच बसतो. तर तेव्हा जेव्हा लगेच तिने बघितल्या लगेच पोज वगैरे मारायला सुरुवात करतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिला लगेच इशायाने ये वरती ये असं कोण लागतो. तर त्याला तिथे बघितल्यानंतर नंदिनीला थोडासा राग आलेला असतो. पण मित्रांनो आजचा भाग त्यांनी इथे संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता मस्तपैकी या दोघांची म्हणजे रम्याची आणि पार्थची पतंगाची कॉम्पिटिशन लागलेली असते. तर तेव्हा आता युगो पार्थला म्हणत असो पार्थ दादा काप काप रम्याच पतंग काप. आणि तेव्हा इतक्यातच रम्याचं पतंग कोणीतरी कापतं आणि पार्थ म्हणतो पण रम्याचा पतंग कोणी कापला. तर तेव्हा आता मागून काव्या एकदम मस्तपैकी अशी स्टाईल वगैरे मारत गॉगल वगैरे घालून येते आणि म्हणते मी कापला पतंग. आणि तेव्हा हे योग आणि पार्थ दोघे सुद्धा मागे वळून बघतात आणि पार्थ तेव्हा काव्याकडे बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि तो एकदम फ्लॅट होऊन जातो. तर काव्या म्हणते आता अरे आना फिर आणि माझ्याकडे नाही पतंगाकडे बघा देशमुख असं म्हणून ती त्याच्या जवळ येते आणि त्याला एक धक्का मारते आणि आपला गॉगल खाली करून त्याला एक डोळा सुद्धा मारते. तर पार्थ तर तीच याकडे बघतच राहतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.